सर्वांना नमस्कार. अजय इंगवले सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण आमच्या घराच्या गच्चीवरून दिसणारे जे काही डोंगर आहेत आपल्या सातारा भागातील ते डोंगर पाहणार आहोत. हा समोर जो डोंगर दिसतोय ज्यावर तुम्हाला जर भगवा ध्वज दिसत असेल तर तो डोंगर आहे आपला सोळपणीचा डोंगर. तिथं सोळपणी आईचं एक पुरातन मंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी आम्ही गावातील लहान लहान मुलं त्या काळात त्या आईच्या दर्शनाला जायचो आणि अजूनही बरीचशी मुलं काही गुराखी असतील तर ते तिथं जात असतात. हा उंच टोकाचा डोंगर तो सोळपणीचा डोंगर. त्यानंतर ही पुढं जर आपण पाहिली तर ही व्ही आकाराची जी दरी आहे ती दरीसारखा जो दिसणारा भाग आहे तो आहे आपलं धावडशीच्या परिसरातील गणपतखिंड नावाचा परिसर. आता गणपतखिंडमध्ये गणपतीचं सुंदर असं फार जुनं असं मंदिर आहे. तर तिथं सुद्धा संकष्टीला किंवा बाकी ज्यावेळी अंगारकी असेल तर त्यावेळी भाविक तिथे जातात. त्यानंतरचा हा जर आपण पुढचा डोंगर पाहिला तर हा डोंगर म्हणजे प्रसिद्ध असं असणारं मेरुलिंग देवस्थान आहे. म्हणजे आपल्यापासून हवाई अंतरावर किती असेल मेरुलिंग? जर हवाई अंतर काढलं तर जास्तीत जास्त 2 ते 3 किलोमीटर येईल हवाई अंतर, म्हणजे बाय एअर विचार केला तर आपण. म्हणजे हा मेरुलिंगचा डोंगर आहे. त्यानंतर इकडं आता सनसेटला जो दिसतोय, सनसेटला जो दिसणारा डोंगर आहे तर तो तिकडचा कासचा परिसर आहे. कासचा परिसर पण फार त्याच्या पण पलीकडचा अगदी आपण म्हटलो तर बामणोलीचा परिसर म्हणू आपण तो. त्यानंतर जो इकडं आपण हा सनसेटच्या शेजारून आलो तर हे आपलं काश पुष्पपठार दिसतं इकडं बघा. इथून परत इकडं आलो आपण की आता तिकडंच जाऊया आपण. तर हा आपला येवतेश्वरचा डोंगर दिसतोय. येवतेश्वरचा डोंगर, हा येवतेश्वरचा डोंगर झाला की मग इकडं आपला थोड्याशा एक 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असणारा आपला अजिंक्यतारा, स्वराज्याची राजधानी आपल्या सातारच्या गादीची. छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी 1709 मध्ये ते स्वराज्यात आले त्यावेळी ही आपली साताराची अजिंक्यतारा ही आपली राजधानी सातारा शहर, आणि त्यामुळे अजिंक्यताराचंही महत्त्व आपणास माहीत आहे. त्यानंतर जरा खाली दूरवर जरा आपण तिकडं पाहिलं तर तो जानाई माळाईचा डोंगर तिकडे दिसतोय. त्यानंतर हा आपला समोरचा जो डोंगर दिसत आहे थोडासा मी झूम करतो, हा डोंगर म्हणजे आपला जरंडेश्वरचा डोंगर आहे. जरंडेश्वरचा डोंगर आहे म्हणजे, आणि ही आपली लिमखिंड हायवे KBP परिसर हा इकडं हा दिसतोय, हा आपला हायवेचा. अशा प्रकारे आपण आज डोंगर पाहिलेत. साताराच्या परिसरातील जे आपल्या घरावरून दिसणारे जे डोंगर होते ते पाहिलेत. तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ह्या डोंगरांचा इतिहास यूट्यूबवर सुद्धा आहे. प्रत्येक डोंगराचा इतिहास आपल्याला पाहता येईल. तर आपण तो नक्की पाहावा आणि आपल्या ज्या काही मंदिरं असतील, काही प्राचीन वास्तू असतील तर त्यांची माहिती घ्यावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.